आता निलेश कांचनचा कॅच घेतल्यामुळे निलेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे सागर नाना कांचन यांच्याकडून. अभिनंदन. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत देसाई. कॉमेंटेटर नसल्यामुळे मी जरा कॉमेंट्री करत आहे. जर काय चुकलं म्हटलं तर क्षमा असावी. आता चालू असणारा सामना तोरणा टायटन्स वर्सेस सिंहगड. तोरणा टायटन्सनी पहिले नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. क्वालिफायर 1चा हा सामना सिंहगड लायन्स विरोधात असेल तोरणा टायटन्स. पहिल्या इनिंगला या ठिकाणी प्रारंभ झाला होता. पहिलं षटक या ठिकाणी हाताळतोय शंकर शेजाळ. या ओव्हर्समध्ये 2 विकेट्स घेण्यात त्याला यश प्राप्त झालंय. स्वप्नील जगताप अतिशय सुरेख फटका मिडऑफच्या डोक्यावरनं चेंडू सीमा रेषा पार चौकार. योके NPLचा शेवटचा अंतिमचा दिवस सुरू झालेला आहे. स्वागत आपल्या सगळ्यांचं सुपर संडे धमाका. सीझन नंबर 3.0चा चॅम्पियन होण्याची स्वप्न उराशी बाळगून दाखल झालेल्या टीम 6 टीमचा प्रवास कालपर्यंत या स्पर्धेतला संपलेला आहे. पहिली क्वालिफायर ज्या 2 टीम कालच रात्री एकमेकांबरोबरीत भिडलेल्या आहेत, आज पुन्हा एकदा भिडत आहेत. तर प्रत्येक विकेटसाठी संघाचे संघमालक सागर नाना कांचन यांकडून पारितोषिकाची घोषणा झालेली आहे. प्रत्येक विकेटसाठी सागर नाना कांचन यांकडून 501 रुपयांचं पारितोषिक. 1 ओव्हरचा खेळ संपला, धावपलकेवरती 9 धावा. पहिल्या षटकामध्ये शुभम सेजालनं पुन्हा एकदा गंमत करून टाकली. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहाल पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्ध्याचे 2 महत्त्वाचे खेळाडू त्यांना टिपलेले आहेत आणि 2 धक्के पहिल्या षटकामध्ये टीमला देऊन टाकलेले आहेत. 2 धक्के पहिल्या षटकामध्ये असणं. पॉईंट टेबलवरती 1 नंबरवरती विराजमान असणारी टीम #9 बरोबरीत आज पुन्हा एकदा नवीन दिवसामध्ये ही टीम आली आहे. गेली 9-10 दिवस ही टीम खेळते आणि 10 दिवस झालं या स्पर्धेमध्ये त्या टीमला पराभव नाही आला. एकही पराभव त्या टीमनं मान्य केला नाही. अशा अनस्टॉपेबल तोरणा टायटन्स पुन्हा एकदा आपण पाहतो एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपल्याला बघायला मिळते. 9 धावा धावपलकेवरती आहेत. त्यामध्ये आपण पाहतो वाढ होईल आणि धावपलकेवरती 1 धाव्याने धावपलक दुहेरी अंकामध्ये जातोय. धावपलक येतो 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावपलकेवरती. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू झालेला आहे. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचा आनंद उत्साह मोठा आहे.
विशेष म्हणजे आपण बघाल 10 टीम्सच्या स्पर्धेमध्ये संघ मालक पुढे आले, एक वेगळा अजेंडा या स्पर्धेनं सेट केला आणि गावाची क्रीडा संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी ही स्पर्धा पुन्हा एकदा उभी राहिली. ज्या स्पर्धेची तुम्ही बघाल आज नावलौकिक प्राप्त असणारी ह्या स्पर्धेचा एक मोठं फलय या स्पर्धेनं प्राप्त केलंय. कव्हरमध्ये हा चेंडू कृषी लोंढे असावा समोर, तो बॉल थांबवण्याच्या प्रयत्नात होता, मात्र बॉल निघालाय सीमारेषा पार. 4 रन चौकार. मध्ये आलेला चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावपलकीवरती खेळ आपण पाहाल 14 धावांचा आकडा पुढे पूर्ण झालेला आहे. 1.2 षटकाचा खेळ टाकून झाल्यानंतर आपण बघितला होता तर पुन्हा एकदा एक अचूक लाईन लेन निर्धाव पद्धतीचा चेंडू तिकडे बघायला मिळाला. क्वालिफायर 1 ला आपण सामोरं जातो. यामधला विजेता संघ फायनलचं तिकीट घेण्यासाठी पात्र ठरणारी टीम राहील. त्यामुळे इथे जिंकणं आणि फायनलचं तिकीट घेणं दोघांचंही स्वप्न आहे. हा चेंडू निलेश जाधवचा भिरकवलाय सर सीमारेषा पार. अमिताभ कांचन यांच्या बॅनरला सलामी दिली आहे. या षटकार यांच्या बॅटमधून निघालेला हा चेंडू धावा देऊन जाईल त्या 6 षटकाराच्या मदतीने धावपलकीवरती 20 धावा. पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे. चेंडू यावेळेस आपण पाल शहरापासून थोडासा दूरवरती ठेवलेला चेंडू. 10 टीम या स्पर्धेमध्ये भाग घेत होत्या. त्यापैकी तोरणा टायटन्स आतापर्यंत तुम्ही पाल एकमेव टीम अशी राहिली कालपर्यंत एकही पराभव त्यांनी मान्य केला नाही. पराभव काय असतो या टीमला लांब पर्यंत माहीत नाही आणि कालच सिंहगड लॉयन्स बरोबरही त्यांची गाठ पडलेली आहे आणि त्यांनी 9वा विजय सुद्धा या टीमच्या अगेन्स्टच प्राप्त केला. स्क्वेअर बॉलचा कॉल. एक अतिरिक्त धावपलकीवरती 21 धावा धावपलक दाखवतो 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काल ज्या वेळेस गाठ पडली होती तिकडे सुद्धा आपण पाहतो एक मोठा संघर्षाचा सामना बघायला मिळाला. तिथेही तोरणा टायटन्सचं पारडं जड दिसलं. मात्र कालच्या सामन्यामधून सिंहगड लॉयन्स बऱ्यापैकी काही गोष्टी शिकून या मॅचसाठी पुढे आलेला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये आता त्या चुका होणार नाहीत किंवा करायच्या नाहीत. एक पवित्र आपण पाल मनाशी त्यांनी ठरवलेला असेल. कृषी लोंढे बरोबरीत आपण पाल त्यांचे साथीदार चेंडूपर्यंत रोहित दिसले. पुन्हा एकदा 2 धावा त्या चेंडूवरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2 ची समाप्ती आतमध्ये होते. 2 षटकांचा खेळ संपला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावांचा आकडा धावपलकीवरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं टाकून झालेली आहेत. गेली 10 दिवस या मैदानावरती टीम तुम्ही खेळलेला. तुमचं घरचं मैदान आहे. होम टीम तुम्ही आहात आणि घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळण्याचा आनंद हा फार वेगळा असतो. कानाकोपरा आपण पाहतो तुम्हाला घराच्या मैदानातला घरच्या अंगणातला चांगला माहीत आहे. 23 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावपलक आपण आतमध्ये बघाल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि 3ऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी 3रा नवीन गोलंदाज टीम तोरणा टायटन्स पुढे आणतोय. कोऑर्डिनेशन चांगलं जमलेलं आहे. टीमचा तुम्ही बॅलन्स बघितलेला आहे. सुरुवातीपासून संघनायकाने घेतलेले संघासाठीचे निर्णय उपयुक्त साबित ठरले आणि त्यानंतर या टीमनं आपला अबाधित विजय रथ हा कायम ठेवलाय आणि एकही पराभव मान्य न करणारी टीम लागोपाठचा 10वा सामना या स्पर्धेतला जिंकणार आहे का यावरती लक्ष आहे. कारण ही 10वी मॅच खेळते. हो फुल टॉस होता. चेंडू साई आपण पाल बॉलिंग मार्क वरती. 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावपलकीवरती. साईला पुढे आणलं षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. एक मोठा टोटल उभा करायचा आहे टीम. कारण प्रतिस्पर्ध्याच्या टीमची ताकद जर बघितली तर त्यांच्याकडे बॅटिंग ऑर्डर मोठी स्ट्रॉंग आहे आणि बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग असत असताना त्यांनी अनेक वेळा जे 9 सामने त्यांनी जिंकलेत ना बऱ्यापैकी त्यातले सामने असे आहेत की त्यांनी धावपलकीचा पाठलाग करूनच जिंकलेले आहेत. त्यामुळे या टीमला धावपलकीचा पाठलाग करणं माहीत आहे. त्यामुळे आता इथे आपल्याला समोरच्या टीम पुढे पुन्हा एकदा एक मोठं आव्हान उभं करायचं आहे आणि ते आव्हान उभं करत असताना आपले पहिले महत्त्वाचे 2 खेळाडू कोसळलेले आहेत. त्यामुळे आता मिडल ऑर्डरवरती किंवा बाकीच्या खेळाडूंवरती जबाबदारी मोठी राहील या मॅचमधून. 24 धावा धावपलकीवरती आहेत. 3ऱ्या षटकाचा खेळ समोर सुरू असताना गेम प्लॅन बघितलेत. प्रत्येक टीमचे गेम प्लॅन बघितले. स्ट्रॅटेजी बघितलेल्या आहेत. 10 टीम ताकदवान होत्या. त्यापैकी काही संघांना काही गोष्टींचा फटका बसला. काही वेळेस आपण पाहतो चुकीचे निर्णय त्यांच्या अंगलट दिसले आणि 6 टीम्स कालपर्यंत या स्पर्धेमधून थांबल्या. तर फक्त 4 टीम्स आज या स्पर्धेसाठी पुढे अशा असतील ज्या या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी खेळतील.
पाठीमागच्या पर्वाचा चॅम्पियन होणारा संघ मात्र यावर्षी टॉप 4 मध्ये प्लेऑफमध्ये दिसत नाही. त्यामुळे यावर्षी एक वेगळा विजेता UK NPL ला मिळणार आहे. यानंतर आपण बघणार आहोत एलिमिनेटर सुद्धा आपण पाहाल एक मोठी मॅच होईल. ते एलिमिनेटर मधून आपण पाहाल कोणती टीम पुढे येईल. त्यामध्ये अर्थात पुन्हा एकदा एक मोठा सामना यामधला पराभूत संघ अजून एक मॅच खेळणार आहे. चेंडू थोडीशी स्क्वेअर कटची झलक, पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंट मध्ये हा चेंडू पाठीमागे. तो न टायटन्स ताकद पणाला लावलेली या टीमनं, पुरेपूर ताकदीनं हा संघ आतमध्ये खेळतोय. डगआउटमध्ये तुम्ही बघाल आज सपोर्ट करण्यासाठी मोठा प्रेक्षक वर्ग त्यांच्या पाठीमागे उभा आहे. 2.4 षटकांचा खेळ टाकून झालाय. 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा ऑन बोर्डवरती पुढे आहेत. 25 धावा धावपलकेवरती 2 गडी बाद आहे. टीम मात्र तिसऱ्या विकेटसाठीची भागीदारी आता तुम्ही तयार करताय आणि भागीदारी करावी लागेल इथे. दुसऱ्या साईडला तुम्ही बघाल निखिल भैया कांचन जे संघाचे संघ मालक आहेत. हो भागीदारीवरती चर्चा करतोय आम्ही आणि या भागीदारीच्या चर्चा सुरू असतानाच तिसरा धक्का, क्लीन बोल्ड, तिसरे विकेट टीम सिंहगड लॉयन्स. पंचवीस धावा धावपलकेवरती तिसरा धक्का. भागीदारीची आवश्यकता किती महत्वाची आहे आणि त्यावरती आपण चर्चा करत असतानाच विकेटची मोठी विकेट तिकडे क्लीन बोल्ड आपण पाहिल. खेळाडू बाद झाले जे सळ इस्टर्नवरती चेंडू जाऊन आदळला. विनायक नागरगोजे आज अनुभवाचा फायदा घेऊन आपल्या टीमसाठी मैदानावरती एक महत्वाची कामगिरी करावी लागेल. टीम जिंकला तर फायनलचं तिकीट तुम्ही घेणार आहात. हो साई पुन्हा एकदा स्विंग अँड मिस का आणि टर्न किती मोठा आहे तिथे बघाल. विनायक नागरगोजेला पहिल्या चेंडूवरती बीट केलं. संपली 3 षटकं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 25 धावा होईल ड्रिंक्स ब्रेक. तो ना टायटन्स बनाम टीम सिंहगड लॉयन्स. करण्यात आलेले निलेश कांचन मैदानावरती 3 षटकानंतर दिसले की आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीने ट्रॅक सेट करायचा आहे. लक्षात घ्या एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फायनलचं स्वप्न तुम्ही बाळगलं होतं ते पहिल्या दिवसापासून आहे आणि फायनलचं स्वप्न आपण पाहतो. आता काही अंतर फक्त तुम्ही दूर आहात की तुम्ही फायनलपर्यंत फायनल एंटर कराल. तुम्ही अर्थात ते दार ओपन कराल, ते डोर ओपन करणार आहात. मात्र तोरणा टायटन्सची टीम तुमच्या समोर पुन्हा उभी येऊन थांबली. ज्या टीमला कोणीच हरवलं नाही आतापर्यंत, कोणी पराभव करू शकलं नाही अशी टीम आहे. कव्हरमध्ये हा चेंडू कृषी लोंडेला तिथे आपण बघाल षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी शुभम सैजाल. पहिलं षटक त्याचं तुम्ही बघा किती धोकादायक होतं बॅटिंग टीमला,
कारण त्यानं 2 धक्के पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धेला देऊन टाकले आणि ते 2 धक्के हे साधे सुधे मामूली नव्हते. ज्या सागर पांगारेने अनेक मोठ्या इनिंग्स या स्पर्धेमध्ये खेळल्या, तो सागर पांगारे आज बाद होऊन माघारी गेला. संघाचा नेता संघनायक एक चौकार निलेश कांचन यांनी खेळला होता, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा त्या कॅचला किती एफर्ट्स लावले होते, कारण तो झेल झाला. (26 ऑन बोर्ड). 26 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 14चा खेळ. शुभम सेजालच्या पुढे विनायक नागरगोजे. पहिल्या दिवसापासून आपण पाहतो शुभम सेजाल हे तोरणा टायटन्सचं राहिलेलं ट्रम्प कार्ड आहे. या ट्रम्प कार्डनं आपण पाहाल पहिल्या दिवसापासून आपल्या टीमला आपल्या पद्धतीनं जेवढं काही देता येईल तेवढं दिलंय. त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी, मोस्ट वर्सॅटिलिटी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, अष्टपैलू आहे. आणि दुसऱ्या साईडला आज ज्यांचा जन्मदिवस आहे असे विनायक नागरगोजे. ओ हो, विनायक नागरगोजे न उडवलेला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये उंच आकाश पारगाना क्रॉस दी लाईन गेले. द बर्थडे बॉय स्क्वेअर लेग. तर आपण जाणार आहोत या फायनल दिवशी. पहिली बाईट घेतोय आपण अमोल थोरात यांची. तर अमोल, काय वाटतंय या UKNPL नाईटचं पर्व तिसरं आहे, जी स्पर्धा सातत्याने गेले 11 दिवस या उरुळी कांचनच्या महात्मा गांधी स्टेडियमवरती चालू आहेत. तर काय वाटतं या स्पर्धेबद्दल तुला? खूप सुंदर स्पर्धा आहे. आपल्या उरुळी कांचनमध्ये सर्व खेळाडूंना एक चांगलं प्रोत्साहन भेटतं या टुर्नामेंटच्या माध्यमातून, आणि कौतुक करेन मी सर्व आयोजकांचं. या स्पर्धेमध्ये यावर्षी अनेक तरुण मुलं की जी नवीन मुलं या स्पर्धेमध्ये उभरून आलेत. बऱ्याच खेळाडूंचा या ठिकाणी आज बॉलिंग असो, फिल्डिंग असो, बॅटिंग असो, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स झाला आहे. तर त्या परफॉर्मन्स पाठीमागचं गमक काय असेल, तर तुला काय वाटतं? उरुळी कांचनमध्ये सतत टुर्नामेंटचं आयोजन होणं हे त्या मॅचचं आहे. खेळाडूंची काय प्रॅक्टिसची त्याच्या पाठीमागे हे असेल का, की सातत्याने प्रॅक्टिस करून त्याचा प्रादुर्भाव या ग्राउंडवरती दिसतोय? प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय परिणाम त्याचे मिळतच नाहीत. प्रॅक्टिस केलीच पाहिजे प्रत्येकाने. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस केलीच पाहिजे. प्रॅक्टिसशिवाय फळ मिळत नाही. तू देखील एक उत्कृष्ट असा फलंदाज आहेस. यावर्षी तू फॉर्म भरला नाही, त्याच्या मागचं काय कारण कळू शकेल का तुझ्या चाहत्या वर्गाला? नाही, ते माझं पर्सनल रिझन होतं, कारण काही नाही. ओके, पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा UKPL पर्व 8वं सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामध्ये तू खेळशील का? ठरवलं नाही मी अजून. ओके, आज फायनलच्या दिवशी असं तुला कोणता संघ विजयी होईल असं वाटतंय? गणेश शेटबेंद्रेंचा संघ, अखिलेश कांचन कॅप्टन आहे, तो संघ विन होईल. मला पहिल्या टुर्नामेंटच्या आधीपासून वाटतं की तो संघ विन होईल आणि निलेश कांचनची त्याची फायनल होईल. ओके, धन्यवाद अमोल. पण कोतवाल सरांनी जो खेळ दाखवला आहे, त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये असं वाटतं काहीतरी जादू घडेल. ओके, धन्यवाद अमोल. आज तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. असाच या स्पर्धेला तुम्ही सातत्याने उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवावी असं वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. 4 षटकांचा खेळ आतमध्ये टाकून झालेला आहे. 5व्या षटकाची सुरुवात. उडवलाय बॉल. मंगेश कांचन इज द मॅन इन फॉर्म. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटक क्रमांक 5 ची सुरुवात होते. 41 धावा धावपलकीवरती. 41 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा हा चेंडू अडवा बॅटनं बॉल खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते. लेगबाईचा कॉल मुख्य पंचांकडून पुढे सांगण्यात आला. लेगबाईच्या एका सिंगलच्या मदतीने धावपलकीवरती 42 ऑन बोर्ड. 42 धावा धावपलकीवरती. परिस्थिती आता अशी आहे की आपण पाहाल एक चांगला फायटिंग टोटल उभा करणं, एक सन्मानजनक टोटल पर्यंत जाणं हे टार्गेट टीमच्या डोक्याच्या मध्ये अर्थात डोक्याच्या समोर असणार आहे. माइंड सेट असणार आहे.
एकदा ठरवलं की करता येतं टीम. आणि लक्षात घ्या की आता प्रतिस्पर्धी स्ट्रॉंग आहे आणि असं सांगितलं जातं की जितका मोठा प्रतिस्पर्धी ना तितका मोठा खेळ. जेवढा मोठा संघ तुमच्या समोर आहे तितकाच मोठा संघर्ष तुम्हाला आज इथे करावा लागणार आहे. हार्डर द स्ट्रगल ग्रेटर द विक्ट्री असं म्हटलं जातं. जितना बड़ा आपका संघर्ष होता है जीत उतनी शानदार आपको मिलती है. जी टीम एकही मान्य करणारी पराभव नाही, एकही पराभव ज्यांनी मान्य केला नाही असा संघ आपण पाहतो पुढे. पुन्हा विनायक नागरगोजेला लागोपाठचे चेंडू बीट टाकलेले 2. वाऱ्याच्या वेगात आपण पाहतो ती बॅट फिरते. 42 धावांवरती धावफलक स्थिर उभा आहे टीम. पहिल्या बॉलवरती षटकार आला, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक दिसतंय. ही चांगली लाईन लेंथ आपण पाहाल. या विकेटवरती षटकार चौकारांची संख्या सुद्धा जास्त राहिली, मात्र काही असे ठराविक खेळाडू राहिले जे गोलंदाज होते, जे हायलाईट झाले, ज्यांचे 2 षटकार संघासाठी कायम उपयुक्त राहिले, ज्यांच्या 2 षटकारमध्ये कायम मॅचचं समीकरण बदलताना दिसलं. त्यामुळे गोलंदाजीच्या बेसवरती, आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सुद्धा आपल्या संघाला मॅचमध्ये पुन्हा एकदा माघारी आणून टाकण्याची ताकद दाखवणारे काही गोलंदाज हे या स्पर्धेतून निदर्शनास आले, जे पुढे मोठी बोली लागतील त्यांना. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर निघालेला चेंडू होता. स्क्वेअर बॉलचा कॉल पंचांकडून. एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती 44 धावांचा आकडा आहे. 5वं षटक संपतंय बाल या षटकाबरोबरीत आणि 44 धावा आतापर्यंत लॉयन्स. बॉल पुन्हा एकदा एक चांगलं षटक. पहिल्या बॉलवरती षटकार होता, मात्र त्यानंतर मात्र पाल त्या खेळाडूने केलेलं कमबॅक. आणि एक छोटा खेळाडू आहे, वयवर्ष लहान आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा आपण पाल मुख्य पंचांकडून सिग्नल येईल. 5 षटकांचा खेळ टाकून झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा आहेत त्या 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेट इज अ टीम गेम. 1 आणि 2 खेळाडूंनी चांगले खेळून तुम्हाला जिंकता येणार नाही. इट्स अ टीम गेम. इफ यू वॉन्ट गो अँड प्ले युअर इंडिव्हिज्युअल गेम, तुम्हाला टीम वर्क बरोबरीत आज तुमचा स्वाभाविक खेळ दाखवण्याची आवश्यकता आहे. वर्षभर ज्या स्पर्धेची वाट तुम्ही बघता ती स्पर्धा आज तुमच्या भेटीला आली. 10 टीमला पिछडीवरती टाकत आपण पाहतो. तुम्ही आज 1 नंबरवरती यायचं असेल तर पुन्हा एकदा आज एक वेगळा विचार हवा. आणि तुम्ही खेळताय सुपर संडे धमाका. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत मॅचमध्ये आणि 44 धावा धावपलकीवरती आतापर्यंत लॉयन्स आपल्याकडे आहे. गव्हर्नमेंट सुट्टी आहे. मोठा प्रेक्षक वर्ग आता हळूहळू मैदानावरती यायला सुरुवात झालेली आहे. थोडीशी उन्हाची तीव्रता आहे आज. आपण सकाळी आपण पाल दुपारच्या सत्रामध्ये हे मैदान चालू करतोय. ऊन थोडंसं वाढलेलं आहे, झपाट्यानं उष्णता वाढते. सेल्सिअस आपण तापमान बघू, त्यामुळे थोडीशी गर्दी थोडीशी कमी दिसते, मात्र थोड्या वेळात तुम्हाला प्रेक्षकांची गर्दी मोठ्या संख्येने इथे दिसेल. विनायक नागरगोजे बर्थडे बॉय कृषी लोंडेचं स्वॅगनं स्वागत. मिड विकेट फोडलाय, मॅसिव्ह षटकार. षटक क्रमांक बॅटिंग पॉवर प्लेचं आहे 6वं. आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलेला एक मोठा षटकार कृषी लोंडेच्या अगेन्स्ट आपण विनायक नागरगोजे यांचं बघितलं. आणि त्यानंतर वाईट 50 ओलांडली टीमने. 51 धावा धावपलकीवरती पुन्हा कृषी लोंडे. महत्वाची षटकं टाकलीत कृषी लोंडेनं. बॉल या शहरापासून दूरवरती शॉर्ट थर्डमॅन मध्ये हा चेंडू थांबवला जाणार आहे. विचारपूर्वक लढाई टीम तुम्हाला करायची. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आलो आपल्याला जिथे लढाई विचारांची असते तिथे सत्यज्ञान हे ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरावं लागतं आणि इथेही ते सत्यज्ञान ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. कालही तुम्ही खेळला या टीम बरोबरीत, अगेन्स्ट तुम्ही सामना झालेला आहे. आज पुन्हा एकदा त्या टीम बरोबरीत खेळण्यासाठी तुम्ही पुढे आलात. कृषी लोंडे चर्चेत राहिलेलं नाव आहे पहिल्या दिवसापासून, पहिल्या मॅच पासून. चेक. तर आपण JB सराफ या असोसिएशनचे सर्वेसर्वा गणेशजी बेदरे यांच्याशी संवाद साधतोय. गणेशजी, UK NPL पर्व 3 या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटतंय?
अतिशय सुंदर अशा प्रकारे नियोजन आयोजकांनी केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो की त्यांनी एक संधी उपलब्ध करून दिली. उरुळी कांचनमधील पंचक्रोशीतील सर्व खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला की जेणेकरून यांना पुढं जायचं असेल, चांगला खेळ खेळायचा असेल तर त्यासाठी हे चांगलं केलेलं आहे त्यांनी. आम्ही लहानपणापासून तुमचा देखील खेळ या ग्राउंडवरती पाहिलेला आहे. तुम्ही देखील इंग्लंडला जाऊन काउंटी क्रिकेट खेळलेला आहात. गेल्या वर्षी संघ घेण्या पाठीमागचा उद्देश काय होता? मी भरपूर क्रिकेट खेळलेलो आहे, तर आता एक टीमचा सहभाग म्हणून मी संघ घेतला की जेणेकरून नवीन मुलांना, नवीन प्लेयर्सला थोडंसं मोटिवेशन देता येईल की जेणेकरून त्यांचा खेळ चांगला झाल्यानंतर ते पुढं कुठेतरी जिल्हास्तरीय स्तरावर खेळतील. त्यासाठी मी पण एक संघ घेतला आणि संधी उपलब्ध करून दिली. यावर्षी सीझन 3 मध्ये तुमचा पुरंदर फायटर्स तर आवडता संघ असणारच आहे, पण त्याच्या खालोखाल असा कुठला संघ आहे की तुम्ही त्या संघाला प्रेफर करता? सर्वच संघ माझे आवडते आहेत. सर्व संघ मालक पण माझे मित्र आहेत. जो खेळ चांगला करणार तोच जिंकणार आहे, त्यामुळे जो जिंकेल तो माझा आवडता संघ असेल. आणि माझ्याकडनं एक प्रश्न असेल, ही स्पर्धा सातत्याने जर UKNPL पर्व सीझन वाढत गेले तर तुम्ही देखील अशाच प्रकारे संघाची मालकी घेऊन युवा पिढीला असंच पाठबळ द्यावं अशी माझी इच्छा व्यक्त करतो आणि जातो सचिन दादा जगताप सरांकडे. दादा, तुम्हाला या स्पर्धेबद्दल काय वाटतंय? UKNPLचं हे 3रं वर्ष. गेल्या 2 वर्षात अतिशय सुंदर अशा प्रकारचं सचिन कांचन आणि त्यांचे मित्रपरिवाराने इथं आयोजन केलं. त्या 2 वर्षात काय त्रुटी त्यांना जाणवल्या, त्या त्रुटी या वर्षात भरून काढल्या त्यांनी. अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. या निमित्ताने त्या सर्व टीमचं मी प्रथम आभार मानतो, कारण की या सर्व खेळाडूंना त्यांनी इथं खेळण्यासाठी चान्स दिला. त्याचबरोबर या खेळाडूंनाही खूप खूप शुभेच्छा देतो. आज उरुळी कांचन पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की ही फायनलची मॅच तुम्ही सर्वांनी त्या आनंद घेण्यासाठी इथं यावं आणि मी थांबतो. शुभेच्छा. धन्यवाद दादा. धन्यवाद गणेश सर. तुम्ही देखील सर्व प्रेक्षक वर्गाला, तुमच्या चाहत्या वर्गाला संध्याकाळी बोलून घेऊन फायनल दिवस एकदम गोडमय करायचा आहे अशी आशा बाळगतो आणि थांबतो. चौपन्न धावा धावपलकेवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ टाकून झालेला आहे आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा. जितेंद्र केरिंग सरांकडून बक्षीस येतं. विनायक नागोरगोजेने इथून पुढे जर आपलं अर्धशतक या मॅचमध्ये ते पूर्ण करू शकले तर 1000 रुपयांचं बक्षीस जितेंद्र केरिंग सरांकडून विनायक सर आपल्या इथून पुढच्या अर्धशतकीय खेळीसाठी ते पारितोषिकाची घोषणा झालेली आहे. मोठी गोष्ट राहील जर इथून पुढे त्यांनी अर्धशतक बनवलं. शेवटचे 2 षटकं येणं बाकी आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या टीमला एक फायटिंग टोटलपर्यंत नेण्यासाठीचा प्रयत्न टीम करते. प्रयत्न सुरू आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. परमेश्वर तरी कोणाला भेटला ज्याला स्वतःभोवती एकरूपता साधता आली त्याला, आणि तुम्हाला स्वतःभोवती एकरूपता साधता येणं गरजेचं आहे. चेंडू फुल टॉस होता. आडव्या बॅटनं चेंडू क्षेत्ररक्षकाला केलाय बेट. बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. पुरंदर 58 फायटर्सच्या धावा. सर्व प्लेयर्सनी पॅव्हलिनच्या पाठीमागे यायचं आहे. पुरंदर फायटर्सच्या सर्व प्लेयरनी पॅव्हलिनच्या पाठीमागे यायचं आहे. विनायक नागरगोजे ट्रॅक वरती पुन्हा एक्सलेटर वरती पाय ठेवलेला आहे. बर्थडे बॉय, आज जन्मदिवस आहे. सेलिब्रेशन हे पहिली नंबरची ट्रॉफी घेऊनच करायचं असेल. 4 रन.
62 ऑन बोर्ड. 62 धावा धावपलकेवरती पूर्ण झालेला खेळ आहे. 62 धावांचा आकडा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. आडव्या बॅटनं चेंडू निघालाय सरळ सीमारेषा पार. सलगचा तिसरा चौकार. लागोपाठचे 3 चौकार. 66 धावा धावपलकेवरती सिंहगड लॉयन्स. 3 चौकार खेळण्याची पद्धत तुम्ही ऑन स्क्रीन वरती बघता. हा तिसरा चौकार आपल्याला नुकताच ऑन स्क्रीन वरती बघायला मिळाला, जो विनायक नागरगोजा यांच्या बॅटमधून. ड्रिंक्स ब्रेकचा सुद्धा किती फरक पडू शकतो बघा, किंवा किती गोष्टी मॅटर करू शकतात. या आधीचा ड्रिंक्स ब्रेक, त्यानंतरच्या काही सूचना, आनंदला बॉलिंग मार्कवरती आणि त्यावरती झालेलं आक्रमण, हे टोटल 3 चौकारांचं राहिलं. हा चेंडू यावेळेस थोडासा हवेमध्ये हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक समोर आहेत, बॉल थांबवला गेलाय. चौथ्या चेंडूवरती मात्र फक्त एक सिंगल तिकडे प्राप्त होणार आहे. ओके, NPLचा चॅम्पियन कोण होईल या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे. काही क्षण आपण फक्त दूर आहोत. गेली 10 दिवस अगदी आनंद उत्सव या स्पर्धेचा बघितलाय. tenniscricket.in ची संपूर्ण आमची ही यूट्यूब वाहिनीची सर्जनशील टीम, ऑफिशियल मॅच रेफरी, JP पॅनल आपण पाहतो या स्पर्धेसाठी. पहिल्या दिवसापासून पारदर्शकता या स्पर्धेमध्ये ठेवण्याचं काम सरांनी केलं. ओंकार मैत्रेंनी प्रत्येक चेंडूवरती काय घडलं याची बिनचूक नोंद ठेवली. असे आमचे या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेसाठी बघायला मिळाले. तर शिलरत्न गवळे पुन्हा एकदा तयार झालेला आपण पाहतो. हा ओंकार मैत्रेंच्या तालमीतला पैलवान, जो त्यांच्या खांद्याला खांदा लावून इथून पुढे काम करेल. 68 धावा धावपलकेवरती. पुढे अवॉर्ड्स या स्पर्धेसाठी खेळाडूंना प्रत्येक खेळाडूचा विशेष सन्मान करणारी टुर्नामेंट राहिली UK NPL. पहिली 2 पर्व लोकप्रियच होती, अर्थात ती नावलौकिक प्राप्तच होते. पण यावर्षी पुन्हा एकदा या स्पर्धेनं अजून एक नवीन सेगमेंट तयार केलेला आहे आणि या स्पर्धेनं अपडेटेड सिस्टीम राबवली. बडे बॉय आज जन्मदिवसाच्या दिवशी लॉयन्ससाठी उभा आहे हा खेळाडू. गरज आहे या फटक्यांची. यस, विनायक नागरगोजे. अप्रतिम षटकार. इनिंगचा फायदा लॉयन्सला होणार होता आणि ती इनिंग विनायक नागरगोजेंनी आतापर्यंत खेळलेली आहे. 74 धावा धावपलकेवरती 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 74 धावांचा धावपलक आहे. 9 मॅच जिंकत टीम आली आहे. 9 मॅच लागोपाठ जिंकणारा संघ आहे तोरणा टायटन्स. आणि लागोपाठचा 10वा सामना जर त्यांनी जिंकला तर ती टीम सरळ फायनल खेळणार आहे. मात्र तो 10वा सामना त्यांना जिंकू देईल का लॉयन्स, हे बघायचं आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. कृषी लोंढेला शेवटचं षटक टाकायचं आहे. डाऊन दी ग्राउंड चांगलं कलेक्शन तिथे. 36 आत्तापर्यंत विनायक नागरगोजे यांच्या बॅटमधून आहेत. आपल्या 50 वैयक्तिक बनवत असेल तर जितेंद्र केरिंग यांकडून 1000 रुपयांचं बक्षीस त्यांच्यासाठी. 75 धावा धावपलिकेवरती. येणारे अजूनही 5 चेंडू मॅचमध्ये शिल्लक आहेत. निखिल भैया कांचन यांच्या मालकीचा संघ आहे. एका साईडला शिवाजी कुदळे, सागरनाना कांचन. त्यांनी या स्पर्धेमध्ये आपण पाहतो संघ मालक एकमेव संघ आहे तोरणा टायटन ज्याचे 2 संघ मालक आहेत. बाकीचे सगळे संघ असे ज्यांचे संघ मालक एकच आहेत. मात्र एकमेव टीम अशी ज्या 2 संघ मालकांनी या टीमला पुढे आणलंय आणि अशी टीम आहे ती तोरणा टायटन्स. दुसरा चेंडू निर्धाव टाकला. आतापर्यंत 36 धावांची एक मोठी इनिंग विनायक नागरगोजे आपल्या संघासाठी खेळून गेलेत. 75 धावा धावपलकेवरती आहेत. बस सोडून दिला चेंडू आणि मुख्य पंचांनी स्क्वेअर बॉलचा कॉल सुद्धा सांगितला. कृषी लोंढे हा मोठा स्टार राहिलेला खेळाडू आहे. आज उरुळी कांचनच्या तर पन्हाळा पॅन्थर्सकडे सुद्धा 2 संघ मालक होते. विजयजी तुपे आणि जितू केरिंग असे 2 संघ मालक होते जे पन्हाळा पॅन्थर्सला त्यांनी संघ मालकी दिली. म्हणजे 2 संघ असे या स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडे 2-2 संघ मालक होते. बाकीच्या 8 टीम मात्र अशा आहेत ज्या एकाच संघ मालकांबरोबर इथं 8 टीम पुढे आल्या. 7.3 षटकांचा खेळ. आतापर्यंत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटच्या यादीमधलं पहिलं नाव आहे कृषी लोंढेचं. आतापर्यंतचा या स्पर्धेतला सर्वाधिक किफायतशीर गोलंदाज कोण असेल तर जो बॉलिंग ट्रॅक वरती आहे तोच आहे. तो आहे कृषी लोंढे. ओहो, समोर कृषी लोंढेने आपण पाहतो संधी तयार करून टाकली होती, ती हातातून निघाली. मात्र दुसऱ्या साईडला खेळाडू धावबाद झाले. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना धावपलक गोळा करण्याचा प्रयत्न होतोय तिथे. यानंतर एलिमिनेटरचा टॉस होणार आहे. एलिमिनेटरची टीम खेळणार आहे. त्या दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतो आम्ही की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. पुरंदर फायटर आणि लोहगड रॉयल्स
तुम्ही एलिमिनेटर खेळणार आहात. दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतो आम्ही पृथ्वीराज कांबळे सरांना की आपण दोन्ही टीम कॅप्टनना घेऊन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आम्ही प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करतो आणि तो टॉस संपन्न होणार आहे. 2 चेंडू या मॅचमध्ये. विनायक नागरगोजे, विश यू हॅपी बर्थडे. हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये सारखा येऊ देत हीच आम्ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि संपूर्ण UK NPLच्या माध्यमातून आपल्याला या जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एक बाउन्स, 1 बाउन्सचा कॉल पंचांनी दिला होता, मात्र बॅटिंग टीमने त्यांचा DRS घेतलाय आणि आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. पंचांनी 1 बाउन्स सांगितलं होतं, मात्र बॅटिंग टीमने त्यांचा DRS वापरला आणि आता तिसऱ्या पंचांची मदत आहे. इट्स अ टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टीम आणि तिसऱ्या पंचांनी सुद्धा ऑनफिल्ड पंचांचा कॉल कायम ठेवलाय. 1 बाउन्सच राहील. 1 बाउन्स तिसऱ्या पंचांचा सुद्धा निर्णय आलेला आहे. अजून नाही आलाय का? ठीक आहे. तिसरा अँगल चेक केला जातोय. जेवढे अँगल आहेत ते सगळे बघितले जातील. शहजाद अन्सारी जे ऑन स्ट्राईक एंडला आहेत त्यांनी कॉन्फिडंटपणे तो DRS मागितला होता. तेव्हा तिसरा अँगल काय सांगतो यावरती आता लक्ष राहील. आतापर्यंत शहजाद 76 आहेत. हा जर फेर आला तर एकच चेंडू राहील. बघायचं डिसिजन पेंडिंग. बरोबर कृष्ण आलाय. तिसऱ्या पंचांनी घेतलेला वेळ आणि त्यानंतर सांगितलेला निर्णय हा आहे वाईट बॉल. स्क्वेअर बॉलचा कॉल तिसऱ्या पंचांकडून सांगण्यात आला. एका अतिरिक्त धाब्याने धावपलकीवरती 77 धावांचा आकडा धावपलकीवरती, म्हणजे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत डावातले. सीए गडलॉइन 77 धावा आतापर्यंत टीम आपल्याकडे. 7.4 षटकांचा खेळ टाकून झालेला आहे. शहजाद आपण पाल डाऊन द ग्राउंड खेळलेला हा फटका
शतरक्षक समोर आहे, चांगलं कलेक्शन. फेक यष्टिरक्षकाकडे पोहोचतीये. 2 धावा चुकीच्या एंडला टाकलेली ही फेक आहे. कृषी लोंढेकडे जर चेंडू टाकला असता तर कदाचित एखादी धाव त्यांना सेव्ह करता आली असती, मात्र 2 मिळाल्या. 79 धावा धावपलकेवरती आहेत. 79 ऑन बोर्ड. 79 धावा धावपलक. एक चेंडू आता फक्त शिल्लक राहिला या षटकामधला. एक फायटिंग टोटल मानला जाईल हा. 10ची सरासरी आपण पाहाल किंवा 10चं रिक्वायरमेंट सुद्धा एक चांगलं आहे. आणि आता ते राखण्याचं काम मात्र टीमनं केलंय. एक चेंडूमध्ये किती धावा गोळा करेल शेतात अन्सरी आपल्या संघासाठी. 79 आतापर्यंत फक्त 3 चेंडू खेळण्याची संधी त्याला मिळाली, त्यामध्ये सुद्धा त्यानं आपल्या टीमसाठी धावा बनवल्यात काही. तोच आहे स्ट्राईक एंडला. बॉल पुन्हा एकदा फ्लोर लाईनचा चेंडू डाऊन द ग्राउंड. पुन्हा एक चांगलं कलेक्शन. यावेळी कृषी लोंढेकडे फेक. कृष्णा डेंजर एंड लावते आणि ते क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही हे तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाईल. या चेंडूवरती धावा 1 राहतील की 2 हे तिसऱ्या पंचांच्या निर्णयातून स्पष्ट होईल. तोपर्यंत जाऊ मॅचकडे, जिथे एक इनिंग संपलेली आहे. आपण बघतोय क्वालिफायर 1 यामधला विजेता संघ UK NPL नाईटचं सीझन नंबर 3चा फायनल खेळणार आहे. पराभूत होणाऱ्या टीमला क्वालिफायर 2 खेळण्याची संधी मिळणार आहे. तर जातोय आम्ही सरळ प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे होईल एलिमिनेटरचा टॉस. 3 आणि 4 नंबर या पोझिशनवरती असणारा टीम पुरंदर आणि लोहगड एलिमिनेटरसाठी पुढे येत आहेत.
येणार आहे आतमध्ये एलिमिनेटरची सामना आहे. टॉप 4 मध्ये टीमनं स्थान मजबूत केलेलं आहे. थोडासा चर्चा सत्र ऑन स्क्रीनवरती एकत्रित आहे. संघ मालकांबरोबरीत टीम मॅनटॉर आहेत, संघ नायक आहेत. यानंतरच्या मॅचला कसं फेस करायचं आहे, कारण एलिमिनेटर आहे. एलिमिनेटर जिंकलो तर क्वालिफायर खेळण्याची संधी मिळणार आहे आणि त्यामुळे थोडीशी चर्चा आपण पाहतो. तिथे डगआउट हे बघताय तुम्ही पुरंदरचं आहे. ती टीम यानंतर मैदानावरती लाईव्ह ॲक्शन तुम्हाला बघायला मिळेल. लोगड रॉयल्सच्या अगेन्स्ट ती टीम उतरते, त्यामुळे यानंतर सुद्धा एक मोठा सामना. चला दोन कॅप्टन टॉससाठी. तर चला बॅटर चला आतमध्ये. फिल्डिंग टीम जाऊन थांबलेली आहे. विजयासाठी 81 धावांची आवश्यकता आहे. धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पहिले 2 सलामीवीर आतमध्ये दाखल होणार आहेत. प्रति षटकापाठीमागे एक 10चं रिक्वायर रन रेट आहे, 10.12चं रिक्वायर रन रेट आहे. त्यामुळं हे माफक रिक्वायर रन रेट असणार आहे आणि ह्या रिक्वायर रन रेट बरोबरीत आता टीम पुढे पाठलाग करेल. या धावपलकीचा महत्वाची आहे गोलंदाजी. ही गोलंदाजींचं डिपार्टमेंट टीम NK निलेश कांचन यांनी बरोबरीत आपण पाहिलं टीमचे वाईस कॅप्टन. हे बॉलिंग डिपार्टमेंट कशा पद्धतीने आता इथून पुढे वापरलं जाईल. पहिल्या षटकाला सुरुवात होईल. पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आहेत. 81चा पाठलाग आहे, 81ची नीड आहे. चेंडू मध्ये विजयासाठी 81 धावांचा प्रवास. क्वालिफायर 1 ची सुरुवात झालेली आहे. एक इनिंग संपली, दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतोय आम्ही. आमच्या बरोबरीत ऑनलाईन व्ह्यूवर जे घर बसल्या स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. ऑन स्क्रीनवरती तुम्हाला एक चित्र बघायला मिळत आहे. तुम्ही बघताय, ऐकताय ही टुर्नामेंट सह उरुळी कांचनमधून लाईव्ह इन ॲक्शन. स्वागत तुमचं या स्पर्धेमध्ये. आपण ऑनलाईन पद्धतीनं जरी असलं तरी मनानं तुम्ही इथे आमच्या बरोबरीत जोडलेला आहात. tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आणि 81चा पाठलाग करणारी टीम तोना टायटन्स लागोपाठचा 10वा सामना जिंकणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर या मॅच मधून आपल्याला मिळून जाईल. जिंकली तर फायनल खेळेल, पराभूत झाले तर क्वालिफायर 2 खेळेल. शुभम सेहजाल पहिल्या चेंडूवरती. सेन्सिबल क्रिकेट तुम्ही बघाल शुभम सेहजालचं. पहिल्या चेंडूला मान सन्मान देण्याचं काम केलं. पहिल्या चेंडूवरती वेगळं काही धाडस त्याच्याकडून दिसलं नाही, कारण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता शुभम सेहजालची बॅटिंग जर बघितली तर हा खेळाडू आज पहिल्या दिवसापासून तुम्ही बघा चुकीच्या ठिकाणी त्याचं चुकीचं शॉट सिलेक्शन कधी दिसलं नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये कसं खेळायचं हे त्याला चांगलं ठाऊक आहे आणि परिस्थितीचा विचारपूर्वक खेळ त्यानं अर्थात आपल्या टीमसाठी स्वतःचा खेळ तिथे दाखवला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन खेळला. तर आजही या मॅचमध्ये त्याची बॅटिंग महत्त्वाची आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेत त्यानं नॉन स्ट्राईक एंडला आपली जागा तिकडे जाऊन उभा राहिला. अकाउंट ओपन केलाय आणि धावपलकेचा सिलसिला पुन्हा एकदा संघनायक. पुन्हा हा चेंडू शॉर्ट थर्डमॅन आपण पाल पुढे. दोन्ही फलंदाजांनी 2 सिंगल घेत आपण पाल वैयक्तिक आपले अकाउंट्स ओपन केलेले आहेत. हॅलो, बॉलिंग आमची पुरंदर फायटर्सने टॉस जिंकलेला आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय दिलेला आहे. तसेच लोहगड संघात प्रथम फलंदाजी करण्यास सांगितलेले आहे. 3 चेंडू पहिल्या षटकामधले टाकून झाले. 3 चेंडूवरती 3 सिंगल बघायला मिळालेले आहेत. 3 धावांवरती 3 पूर्ण आहेत. वेगळं काही NK यांच्या अगेन्स्ट केलं नाही. निखिल कोतवालने नाही, शुभम सेहजालनं सुद्धा नाही. हो नकार किती योग्य वेळी दिला. शुभम सेहजालचा हा नकार टीमसाठी महत्वाचा ठरेल. निलेश कांचन यांच्या अगेन्स्ट काही मोठा फटका किंवा वेगळा पवित्र आपल्याला घ्यायचाच नाही. हे बरोबर माइंडसेट ठरवून आलेले 2 फलंदाज आहेत. 4 चेंडूमध्ये 3 आहेत. पॉवर प्लेचं पहिल्या क्रमांकाचं षटक आणि ती जागा सुद्धा आपण पाहतो निलेश कांचन यांनी दिली नाही जिथे मोठा फटका खेळता येईल. गुड स्पॉट्स वरती टाकलेले चेंडू आहेत आतापर्यंत 4ही. आणि हा चेंडू सुद्धा हा बॉल पुन्हा एकदा खांद्याच्या लाईन मध्ये आडवी बॅट पॉइंट मध्ये थोडासा फंबल आहे.
या चुका टीम फंबल करणं, आता इथे तुम्हाला चुका करायला परवानगी राहिलीच नाही. फॉर्मॅट तुम्हाला होता तो लीग फॉर्मॅट, अर्थात साखळी पद्धतीचा प्रीमियर लीगचं सुरक्षा कवच तुमच्या अवतीभोवती होतं. एखादा एखादे दोन सामने तुम्ही हरत असाल, पराभूत ठरत असाल, तरी तुम्ही या स्पर्धेतून लगेच बाहेर पडलेला नव्हता. मात्र आत्ताची परिस्थिती अशी आहे की तुम्ही क्वालिफायर खेळताय आणि क्वालिफायर खेळत असताना इकडे जिंकल्यानंतर तुम्ही फायनलमध्ये येणार आहे हे 100% फिक्स आहे. आता त्यासाठी चुका करणं नाही त्या चुका नाही करायच्यात. बॉल पॉईंटमध्ये पुन्हा एकदा आतापर्यंत तुम्ही बघा या षटकामध्ये ज्या धावा घेतल्या ना त्या पॉईंटमध्ये आणि बॅकवर्ड पॉईंटमध्येच घेतल्या. दुसरीकडे कुठेही धाव तुम्हाला दिसली नाही. पहिल्या षटकाचा खेळ टाकून झाला. पहिल्या षटकामध्ये निलेश कांचन यांनी धावा खर्च केल्या, त्या फक्त 5 धावा. फील्डवरती रेस्ट्रिक्शन होतं आणि फील्डवरती रेस्ट्रिक्शन असताना सुद्धा आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा एनके देऊन गेलेले आहेत. विनायक नागरगोजे षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आता बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतील. विजयाचं कॅल्क्युलेशन आपल्यापर्यंत पोहोचवू टीम. आम्ही शेवटचे 42 चेंडू शिल्लक आहेत आणि 42 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 76 धावा. 42 चेंडूमध्ये 76 धावांची आवश्यकता खेळामध्ये आहे. हृदयाचा ठोका वाढवणारा हा उत्कंठवर्धक सामना आहे जो हळूहळू आपण पाहाल हा सामना अजून चुरशीचा राहणार आहे. दोन मोठ्या टीम्स आहेत ज्या पॉईंट टेबलवरती 1 आणि 2 नंबरवरती विराजमान आहेत. एक टीम जी 1 नंबरवरती हटली नाही आणि दुसरी टीम जी 2 नंबरवरून खाली आली नाही, अशा पॉईंट टेबलवरती असणाऱ्या अव्वल 2 ठिकाणी असणाऱ्या टीम आहेत. तुम्ही पाहाल हे प्रेक्षक आहेत ज्यांची आज आपण पाहतो या ठिकाणी एक सेपरेट गॅलरी आहे, विहंगम दृश्य आहे. हे कदाचित इमारत आहे आणि शाळेची इमारत आहे आणि त्या शाळेच्या इमारतीवरून आपण पाहतो हा या मॅचचा आनंद घेतला जातोय. षटक क्रमांक 2 कमी धावपलकेमध्ये ही मॅच ही 100% मॅच रंगणार आहे. 100% ही मॅच रंगणार आहे. हा सामना थ्रिल क्रिएट करेल. विनायक नागरगोजेने सुद्धा आपला सेटअप आपण पाहतो रेडी करायला सुरुवात केलेली आहे. चक्रव्यूह टाकलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त एकेरी अंक खर्च करणारे एनके आपल्याला दिसले तर षटक क्रमांक 2 बडे बॉय ज्यांचा जन्मदिवस आहे असे विनायक नागरगोजे जे बॉलिंग मार्कवरती पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. ओ हो हो शुभम शेजाल डेंजर एंडला. विकेटच महत्वाची आहे आणि ती विकेट घेण्यासाठीची सगळी ताकद आपण पाहतो पुढे ठेवण्याचा प्रयत्न आहे. ही जोडी फोडायची आणि त्यातली त्या शुभम सेजालची विकेट लवकर घ्यायची. हे टीमला आपण पाहतो चांगलं ठाऊक आहे आणि त्या खेळाडूच्या विकेटसाठी आपण पाहतो सापळा टाकलेला आहे. चक्रव्यूह रचलेला आहे. 7 धावा धावपलकेवरती 1.2 षटकांचा खेळ समोर टाकून झालाय. 7 आकडे धावपलक दाखवतोय म्हणजे 40 चेंडूमध्ये अजून 74 धावा. 74 धावांची आवश्यकता. बॅटच्या थोडा खाली लागलेला चेंडू होता. मिड विकेट मागे उभा करून ठेवलाय. पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन असताना पहिली पॉवर प्लेची षटकं तुम्ही पहा. आतापर्यंत फक्त एकेरी अंक आहे. 3 चेंडू टाकून झाले या षटकामधले बघता आणि 3 चेंडूमध्ये आपण बघाल त्यानं धावा दिलेल्या आहेत. आपण पाहाल पुन्हा एकदा विनायक नागरगोजे यांनी 3च म्हणजे हे सुद्धा एक किफायतशीर षटक आतापर्यंत पुढे ट्रॅव्हल होत आहे. 8 धावा धावपलकेवरती आहेत. सिंहगड लॉयन्स बनाम टीम तोरणा टायटन्स. क्वालिफायर नंबर 1 पहिली क्वालिफायर. ओ हो हा बॉल अनपेक्षित उसळी. विनायक नागरगोजेला माहित होतं ती अपील तिकडे त्याच्याकडून जास्त दिसली नाही. 8 ऑन बोर्ड 8 धावा धावपलकेवरती. हॅलो चेक. या ठिकाणी पुरंदर फायटरचे संघ मालक श्री गणेश बेद्रे व कॅप्टन अखिलेश कांचन पॅव्हेलियनमध्ये स्टेज समोर आहेत. तर त्यांना मी एक प्रश्न विचारतो की तुम्ही आता क्वालिफायरचा दुसरा सामना खेळत आहेत जो की सामना आहे लोहगड रॉयल्स विरुद्ध. तर तुम्ही टॉस जिंकलेले आहेत. तर तुम्ही सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तर तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे की बाबा त्यांना किती रनात तुम्ही रोखू शकता आणि तुम्ही तुमची प्लेइंग 11 कालचीच आहे का तुम्ही आता क्वालिफायरसाठी काही चेंजेस केलेले आहेत? धन्यवाद. आमचं सर्वप्रथम असं असणार आहे की समोरच्या संघाला आम्ही एक 60-70 रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर आम्हाला थोडीशी मॅच सोपी जाईल खेळायला आणि कालचा संघ राहणार नाही आहे. आम्ही त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत की जेणेकरून जे बेस्ट 11 आहेत ते संघ खेळतील. बाकी सर्व आमचे जे कॅप्टन आहेत अखिलेश कांचन ते सर्व बघतील. थँक्यू गणेश शेठ बेद्रे. थँक्यू संघ मालक.
तर आता कॅप्टनला एक प्रश्न आहे अखिलेश, की तुमची जी स्ट्रॅटेजी आहे, समोरचा कुठला बॅट्समन तुम्ही त्यांना रोखणार आहे किंवा त्यांची विकेट घेणार आहे किंवा कुठल्या बॅट्समनला तुम्ही टार्गेट करून स्कोअर थांबवणार आहात, अशी तुमची काही स्ट्रॅटेजी तयार झालेली आहे का? आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये तर काही चेंजेस नाही आहेत, तर तुम्ही हे प्लेइंग इलेव्हन घेऊन तुम्ही किती रन त्यांना समोरच्या संघाला रोखू शकणार आहात? आम्हाला अथर्वकड बेस्ट बॅट्समन म्हणजे त्यांच्या टीममधलं बेस्ट बॅट्समन आहे, त्याला थांबवलं तर आम्ही 60 ते 70मध्ये त्यांच्या टीमला थांबवू शकतो. अथर्वकडचे रन थांबले तर त्यांना आम्ही 60 ते 70मध्ये थांबवू शकतो. चालतंय, म्हणजे तुम्ही त्यांना 70 रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहात. ओके, धन्यवाद संघमालक गणेश शेडबेद्रे व अखिलेश कांचन, तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चला गणेश कामटे स्टेजवर या. गणेश कामटे, लोहगड रॉयल्सचे कॅप्टन गणेश कामटे. 15 धावा, 2 षटकांचा खेळ टाकून झालेला आहे आणि 2 षटकांमध्ये 1 षटकार खेळणारा शुभम सेजाल दिसला. 15 धावा धावपलकेवरती षटक क्रमांक 3 ची सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा एक सिंगल धाव देऊन जाईल. एका सिंगल धावेने धावपलकेवरती 16 धावा विजयाच्या कॅल्क्युलेशनकडे नजर टाकून शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 35 आणि 35 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 65 धावा. 35 चेंडूमध्ये 65 धावांची आवश्यकता असणारा खेळ आहे. तिकीट घेणारे फायनलचं तुम्ही स्वप्न हल्ली मोफत असतात, मात्र ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागते आणि मोठा प्रवास करत इथपर्यंत टीम तुम्ही आलेलात. अर्थात इथून पाठीमागे आता जाणं दोन्ही टीम मान्य करणार नाहीत, कारण इथपर्यंत येण्यासाठी जेवढं अंतर चाललेलं आहात, फोंबल शतरक्षकाचा झाला, सागर पांगारेंना कव्हर करावा लागेल तो चेंडू. कमी धावपलकेमध्ये टीम तुम्ही ऑलरेडी खेळताय आणि अशा चुका तुम्हाला करायला आम्ही आधीही सांगितलं की चुका करायला तुमच्याकडे आता वेळ राहिली नाही किंवा आज तो दिवस नाही की जिथे तुमची चूक मान्य केली किंवा माफ केली जाऊ शकते. मोठी वाट बघितलेली आहे. इथपर्यंत येण्यासाठी जेवढं अंतर तुम्ही चाललेलं आहे तिथून पाठीमागे जाण्यासाठी सुद्धा तेवढंच अंतर चालायचं आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की इथून माघारी जाताना तुम्ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊन सोबत जाता की रिकाम्या हाती घरी जाता. बक्षीस मिळणार आहे तुम्हाला. टॉप 4 मध्ये तुम्ही आलेलात, मात्र समझौता हा दूसरे स्थान पे नहीं होना चाहिए. चैंपियन बनना जानती है चारों टीम. ओहो हो, फसलाय फटका आणि पहिल्या विकेटचं पतन निलेश कांचन यांना यश मिळत आहे. प्रतिस्पर्ध्याच्या कॅप्टनला बाद केलाय. 2 कॅप्टन एकमेकांच्या पुढे होते. तोना टायटन्सच्या कॅप्टनला बाद करणारा खेळाडू सिंहगड लॉयन्सचा कॅप्टन. पहिल्या विकेटचं पतन. धावा 19 धावा धावपलकेवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.3 षटकांचा खेळ टाकून झाला. ज्या विकेटचा शोध टीमला होता ती विकेट मिळाली. झेल एका साईडला तुम्ही पहा एनकेनी टिपला, मात्र शुभम सेहजाल नॉन स्ट्राईकवरून खूप पुढे निघून आला होता. हा मोकळा श्वास कुठेतरी शुभम सेहजालने घेतला असेल, कारण तो खूप जास्त पुढे आला होता आणि त्यावरती सुद्धा त्याच्या डोक्यावरती सुद्धा टांगती तलवार तिकडे दिसली होती. मात्र झेल झाला तो निखिल कोतवाल यांचा. ते बाद होऊन माघारी गेलेले आहेत, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी पाठा आतमध्ये दाखल होतील आनंद. ते षटक थोडंसं मागडं साबित झालं त्यांचं. त्या षटकाची कुठेतरी भर आता आपण पाहतो त्यांना त्यांच्या बॅटिंग मधून काढून द्यावी लागणार आहे. बॅकवर्ड पॉइंटला खेळलेला चेंडू, शतरक्षक तिकडे शेवटपर्यंत चेंडूच्या पाठीमागे होते मंगेश कांचन. थांबवला तो बॉल. फिक्स तुम्ही बघाल यष्टिरक्षकाच्या हातावरती वेल थ्रो. षटक क्रमांक 3 चा खेळ 2.4 षटकांचा खेळ टाकून झाला आणि 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 32 चेंडू 60. एनकेचा स्पेल आपण पाहतो आता या षटकाचा संपतोय. 2 षटकं ते टाकून घेत आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये 5 धावा त्यांनी खर्च केला होता, तर या षटकामध्ये ते पुढे दिसलेत. त्यानंतर आता इथून पुढे 5 षटकांना आपण सामोरं जाणार आहोत. बॉल पुन्हा एकदा एक चांगली लेग स्लिप मागे उभी करून ठेवलेली. ऋषी सर एक मिनिट. या ठिकाणी संघमालक लोहगड रॉयलचे गणेश कामटे व त्यांचा एक सिलेक्टेड पेल अथर्वकडे या ठिकाणी स्टेजमध्ये अवेलेबल आहेत.
टॉस बॉक्समध्ये. तर आपण संघमालक या नात्याने गणेश कामटे यांना विचारू की तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, कारण समोरच्या संघाने सांगितलं त्यांनी टॉस जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे, तुम्हाला ते 70 रनात रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहेत गणेश कामटे? आम्हाला सुद्धा टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगच करायची होती. आमचं आत्ताचं प्लॅनिंग आहे की जितकं जास्त रन करता येईल आम्हाला तोच प्रयत्न राहणार आहे टीमसाठी, आणि ही मॅच आम्हाला काही करून जिंकायची, एवढाच आमचा खेळ चांगला दाखवणार आम्ही 100%. धन्यवाद. तर अथर्वकड, तुम्हाला अखिलेश कांचन पुरंदरचे कॅप्टन यांनी तुम्हाला टार्गेट केलेलं आहे, त्यांना कमीत कमी 70मध्ये रोखायचं आहे. तर त्यांना तुम्ही 2 प्लेयर टार्गेट केले, त्यामध्ये तू एक आहेस. तर तुझं याबद्दल मत काय? तू त्यांच्या टार्गेटला क्रॉस चालणार आहेस की तुझा गेम वैयक्तिकरित्या काय खेळणार आहेस? त्यांनी मला टार्गेट केले ते खरे आहे, पण मी जेवढं विकेटवरती थांबायचा प्रयत्न करेल तेवढं आमच्या टीमसाठी चांगले. माझ्या डोक्यात फक्त एवढंच टार्गेट आहे की मी विकेटवर जास्त वेळ थांबू. चालेल. तुम्हाला दोघांना आणि तुमच्या संघाला पुन्हा एकदा क्वालिफायर 2 साठीच्या शुभेच्छा. थँक्यू. अथर्व कड आपल्या बरोबर इथे. अथर्व आज कॅप्टन्सी करतोय. अथर्व, इतक्या कमी वयात आज कॅप्टन्सी करण्याचा योग तुझ्याकडे आलाय. आज UKNPL गावची टुर्नामेंट अथर्व कड खेळतो. अथर्व ज्यावेळेस ओपन टेनिस बॉल क्रिकेट खेळतो आणि आज UKNPL खेळतो, मग ओपन मधलं वातावरण कसं असतं ते एकदा सांगशील का जरा? ओपनमध्ये कोणावरतीच कसलं प्रेशर नसतं, सगळे एकदम फॅमिलीसारखंच टीममध्ये सगळे करतात आणि सगळे प्लेयर जबाबदारी घेतात, त्याच्यामुळे कोणावरतीच काय प्रेशर नसतं. अथर्व, आजची जी बॅटिंग ऑर्डर असणार आहे ना ती कशी राहील? कारण आज एलिमिनेटर खेळतोय, आज तुझा प्रवास बघितला, काल शेवटची मॅच सुद्धा मोठ्या मार्जिननं जिंकलायस. कालची जी बॅटिंग ऑर्डर होती ती थोडीशी वेगळी दिसली. पुन्हा कधी आता कदाचित या मॅचमध्ये सुद्धा बॅटिंग ऑर्डर बदलतोयस? नाही, कालची सारखीच बॅटिंग ऑर्डर आम्ही आज पण कंटिन्यू करू. काल आम्हाला रिझल्ट भेटला त्यामुळे आज आम्ही तीच बॅटिंग ऑर्डर ठेवू. आणि आत्तापर्यंत जी टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमधली तुझी वाटचाल झालेली आहे किंवा आत्तापर्यंत जो प्रवास तू जगतोयस, अजून भरपूर मोठं फ्युचर आहे, मात्र आत्तापर्यंतचं ज्या वाटचालीमधलं तू यश जे गाठलं आहे त्याचं श्रेय कोणाला देशील? मी प्रवीण गायकवाड सरांना देईल. मग अथर्व, काय टार्गेट काय आता इथून पुढे टेनिस बॉल इंडस्ट्रीमध्ये, की बाबा नाही मला आता हे टार्गेट अचीव करायचं आहे, प्रवीण गायकवाड सरांचा आशीर्वाद आहे मागे, सो काय काय आता गोल्स काय तिथून पुढेचे? इथनं पुढचं टार्गेट आहे की आपल्या पुण्याच्या टीमकडनं एक ISPL ला जाण्याचा प्रयत्न करू, एवढंच एक टार्गेट. आणि एक शेवटचा प्रश्न, गणेश कामटेंना कितव्या नंबरवरती बॅटिंग देणार आहे? असं काही ठरवलं नाही, जेव्हा गरज पडेल तेव्हा देणार. ओके, गणेश कामटे या, वेलकम, तुमचं स्वागत करू आम्ही मैदानावरती. थँक्यू ऋषी सर, कॅरी ऑन. थँक्यू. हे होते अथर्वकड. लोहगडकडून पाहाल मैदानावरती. मोठं टार्गेट आहे, मोठी इंडस्ट्री आहे, खेळू पुण्यासाठी मोठं क्रिकेट, भविष्य मोठं आहे आणि प्रवीण गायकवाड सरांचा आशीर्वाद पाठीमागे. मॅच कॅल्क्युलेशन 30 चेंडूमध्ये 58, 30 चेंडूमध्ये 58 धाव्यांची आवश्यकता मॅचमध्ये. आकाश भटेवारा यांना बॉलिंग ट्रॅक वरती आणलंय. एकमेव खेळाडू आहे शुभम सेजाल, तो दुवा मोठा आहे, कोरेगाव मूळ तो खेळाडू. आडव्या बॅटनं चेंडू, आणि या खेळाडूला का महत्वाचं दुवा म्हटलं जाणार आहे त्याचं उदाहरण त्यानं दाखवलंय. वाघाची दहाड, मिड विकेट, सीमारेषा पार षटकार. शुभम सेजाल स्क्वेअर लेग पंचांना पार करत कृष्णाकडे चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, शुभम सेजालचा कॉल बघा किती सुंदर आहे, आणि ओव्हर थ्रो बरोबरीत तिसऱ्या धावेचा सुद्धा तिकडे प्रयत्न, आणि 3 धावा या चेंडूवरती. षटक क्रमांक 4 ची सुरुवात झालेली टीम 32 धावा धावपलकीवरती आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता 10च्या पुढेच आहे, मात्र मॅच मधली चुरस मात्र कायम आहे. 28 चेंडूमध्ये बनवायच्यात अजून 49 धावा. 28 चेंडूमध्ये 49 धाव्यांची आवश्यकता. अ गुड मॅच वी विल बिटवीन दिस टू टीम. I don't know what is the right way to go to that destination, but still remember you can do it, we can do it. आम्ही करू शकतो, हा विश्वास आहे. तो विश्वास आहे. आकाश भटेवारा दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा धक्का देऊन टाकलाय. आनंद बॅक टू द पवेलियन.
32 ऑन बोर्ड, 32 धावा धावपलकेवरती. दुसऱ्या विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटसाठीची होणारी भागीदारी मात्र ब्रेक करून टाकलेले. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 षटकांचा खेळ टाकून झाला. शेवटचे 27 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 49 धावा. क्रुशिल लोंढे महत्वाची आता जोडी इथे विकेटवरती पुढे येऊन उभी राहते. पुन्हा एकदा लेफ्ट हँड पावलं आकाश आपल्या टीमसाठी उभं राहणं गरजेचं असणार आहे. आकाश, आज महत्वाची मॅच तुम्ही खेळताय आणि महत्वाच्या क्षणी आपल्या संघासाठी खेळ चांगला करणं गरजेचं आहे. पंखावरती विश्वास ठेव, खेळ भरारी झोकात, कळू दे आकाशाला आज तुझी खरी अवकात. आकाश भटेवारा आहेत. बॉलिंग डिपार्टमेंट 2 षटकं टाकण्याची जबाबदारी, 12 चेंडू त्यांचे महत्वाचे राहतील. कृष्णाला कधी पुढे आणलं जाईल, शहजाद अन्सारीचे षटकं कधी टाकून घेतले जातील, एनकेचे हे निर्णय योग्य ठिकाणी योग्य माणूस वापरायचा आहे. आणि शुभम सेहजालची अजूनही बॅटिंग चालू आहे. ही मात्र बॅटिंग टीमसाठीची ते एक मोठा आशेचं किरण आहे. फंबल झाला, शतरक्षकाचा बॅकअप आहे मागे. मात्र या चुका टीम, तुम्ही आतापर्यंत ही तिसरी चूक आहे तुमच्याकडून आणि त्या गोष्टींचा फटका बसू शकतो. शहजाद अन्सारी आपण पाहतो, एका साईडला निलेश कांचन मात्र अजूनही शांत आहे. बर्फाचा खडा डोक्यावरती घेऊन त्यांनी कधीही अग्रेसिव्ह मोमेंटम दाखवला नाही आणि या स्वभावासाठी निलेश कांचन यांची ओळख तुम्ही बघा. आज पुण्यामध्ये असंख्य मित्रपरिवार आहे. फक्त पुणे मर्यादित न राहणारा हा खेळाडू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत कम्युनिकेशन कराल, ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी बोलाल, त्यावेळेस तुम्हाला त्यांचा स्वभाव अधिक चांगल्या पद्धतीने जाणून घेता येईल. असा कॅप्टन आहे निलेश. चेंडू शुभम सोडून दिला. आकाश भटेवार यांचा चेंडू. बाळासर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर बॉलचा कॉल मुख्य पंचांनी सांगितला. एका अतिरिक्त धाव्याने धावपलकेवरती खेळ पुढे येईल. एका अतिरिक्त धाव्याने धावपलक दाखवतो तो 36 धावा. विजयाचं समीकरण टीम 25 चेंडू 45 धावा. 25 चेंडूमध्ये 45 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिली 4 षटकं आतापर्यंत दिसलेली आहेत ते अत्यंत हुशारीने हाताळलेली आहेत. तर पुढच्या 4 षटकांमध्ये सुद्धा हो बॉल आणि हातातला अंतर बघा तुम्ही. त्या हाताला कदाचित त्या चेंडूची हवा सुद्धा लागली असेल, इतक्या जवळून चेंडू गेला होता. फेक विनायक नागरगोजेच्या हातावरती. पोझिशन शतरक्षकाची जागा चुकली का उभी राहायची यावरती चर्चा करतायत एनके. दिलेली जागा संघनायकाने सांगून दिलेलं आहे, तुम्ही दिलेल्या जागा व्यवस्थित सांभाळा, काळ कठीण आहे. 24 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 43 धावा. 24 चेंडूमध्ये 43 धाव्यांची आवश्यकता मॅचमध्ये. संघनायकाने सूचना दिलेल्या आहेत, काळ कठीण आहे, ठीक आहे, प्रतिस्पर्धी मोठा आहे, आतापर्यंत त्यानं एकही पराभव मान्य केला नाही, मात्र हरकत नाही, आपणही शस्त्र हातातून खाली टाकून चालणार नाही. तर कृषी लोंढेनं जर शतक केलं ना आज दिवसभरामध्ये तर त्याच्या शतकासाठी 50,000 रुपयांचं बक्षीस आहे. 50,000 रुपयांचं बक्षीस ज्या काल रात्रीत घोषित झालेलं आहे आणि तोच कृषी लोंढे. संघनायकाने सांगितलंय संयम ठेव, टप्प्यातला कार्यक्रम टप्प्याटप्प्यानं करावा लागेल. 10वी मॅच जिंकायचे एफर्ट्स द्या. आतापर्यंत ताकदीनं लढलाय, इथून पुढे अजून ताकदीनं लढा. नो बॉलचा कॉल पंचांकडून. नो बॉलचा कॉल. 39 धावा धावपलकेवरती. 39 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. फ्रीट असेल येणाऱ्या चेंडूवरती आणि फ्रीटचा चेंडू खेळेल कृषी लोंढे. 24 चेंडूमध्ये बनवायच्या त्या अजून 42 धावा. 24 चेंडूमध्ये 42 धाव्यांची आवश्यकता खेळामध्ये. इट्स टाइम टू अपडेट. चेंज करावं लागणार आहे मोमेंटम. विनायक फ्रीटचा असणारा चेंडू होता. बॅक टू द बॉलर, डाऊन द ग्राउंड. आपण पाल फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कलेक्शन फेक तुम्ही बघताय किती सुंदर आहे. एका धावेचं महत्व या मॅच मध्ये मोठं असणार आहे. उत्कंठा शिगेला पोहोचवणारा हा सामना हळूहळू आता व्हेंटिलेटरवरती जायला सुरुवात झालेली आहे. एका सर्वसामान्य माणसाचं हृदय एका दिवसात 1,15,000 वेळा धडधडतं. आज तो हृदयाचा ठोका वाढेल. 23 चेंडू 41. ख्रिस्ती पुराणामध्ये असा उल्लेख आहे की परमेश्वराने ही सृष्टी निर्माण करण्यासाठी अफाट 6 दिवस कष्ट केले, 7व्या दिवशी आराम केला. तो रविवारचा दिवस आहे. सुपर संडे डबल हेडर बघायला मिळेल. 2 क्वालिफायर बघणार आहोत आपण. त्यातली पहिली क्वालिफायर आहे. अच्छा इंडू समोर कव्हर मध्ये सागर आपण पाहतो. पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन. 2 धावा तिथे तोपर्यंत येतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथून धावा गोळा करता येतील तिथून धावा गोळा करायला टीमने सुरुवात केलेली आहे. 42 धावा धावपलकेवरती. 22 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 39 धावा.
22 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता, एक वेगळं सौंदर्य या मॅचनं प्राप्त केलेलं आहे. नाउ साइलेंस, स्पोक, वेट एंड वॉच. काबिलियत पर शक मत करना, मौका मुझे भी मिलेगा और याद रखना घायल तू भी होगा. शुभम सेजाल अक्रॉस द लाईन, मिड विकेट पुढे टार्गेट करण्याचं काम केलंय. दुसऱ्या धावेची चेष्टा करत नाहीत. एक चांगलं कलेक्शन तिथे. पुन्हा एकदा एकच सिंगल धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने धावपलकीवरती 43 पूर्ण झाल्या शेवटच्या 21 चेंडू मॅच मध्ये, आणि 21 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 38 धावा. 21 चेंडू मध्ये 38 धावा. गॉड ग्रँड मी द सेरेनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स. परमेश्वरा, जे मी बदलू शकतो ते बदलण्याची ताकद दे. कृषिल लोंढेचा ब्लास्ट. कृषिल लोंढेनं उडवलाय बॉल, मिड विकेट सीमा रेषा पार. एक मोठा बहारदार षटकार. चार षटकांचा खेळ संपलाय. 20 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 32 धावा. 20 चेंडू मध्ये 32 धावांची मॅच पुढे येऊन उभी राहिली. परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी. वरती चेंडू मारण्याच्या प्रयत्नात बॅकअप मागे एक धावेल. एका धावेने धावपलक 50 पूर्ण. टीमचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 50 धावा धावपलकीवरती. 19 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 31 धावा. 19 चेंडू मध्ये 31 धाव्यांची आवश्यकता सामन्यामध्ये. या सामन्याचं कॅल्क्युलेशन अजूनही बरोबरीत आहे. पॅरलल मॅच. हाय हँड तुम्ही बघाल, व्होल्टेज ड्रामा आहे. चित्त थरारक मॅच आहे. लॉयन्स बनाम टायटन्स. ओहो, मोठी एज होती. मात्र आकाश भटेवारा क्लोज होते. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल पंच देतील. 18 चेंडू आणि बनवायच्या ते 31 धावा. 18 चेंडू मध्ये 31 धावांची मॅच आहे. आणि तुम्ही बघाल, गेली अनेक वर्षाची कारकीर्द गुंतवणूक टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये आपल्या गावाचं क्रिकेट पुढे आणण्यासाठीचं मोठं योगदान देणारे प्रवीण थोरात सर टीम मेंटॉर बरोबरीत मैदानावरती दिसले. तर बरोबरीत चैतन्य भट टीम पाठीमागे सावलीप्रमाणे उभे असणारे. ओपीडी मॅचसाठी आपण पाहतो शेड्यूल पूर्णपणे आपण पाहतो चेंज करत 11 दिवसाचं चेंज असणारे ओपीडीचं शेड्यूल आहे सरांचं. का तर इकडे टीम मेंटॉरची भूमिका सुद्धा आहे. एका साईडला सामाजिक क्षेत्रातला एक महत्त्वाचा घटक हे जमिनीवरती देवदूत आहे आणि बरोबरी टीम मेंटॉर सुद्धा आहेत. एका वाक्यानं ज्यांचं एक वाक्य माणसाचं आयुष्य परत आणतं
असे वैद्यकीय क्षेत्रातले मोठे अभ्यासक आहेत चैतन्य भट. हा बॉल थोडासा आपण पाहतो हातातून निसटलेला दिसलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक मागे स्लिपचा तिकडे धावलाय. 2 धावा तर पळून आल्यात आणि तिसरी धाव या चेंडूवरती वाईटची असणार आहे की नऊची असणार आहे हे फक्त मुख्य पंच सांगतील आणि त्यांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. असे वैद्यकीय क्षेत्रातले मंडळी तुम्ही पाहाल. डॉक्टर आमचे समीर ननावरे सर दिसले, चैतन्य भट सर आपण पहिल्या दिवसापासून या मॅचसाठी बघतोय की एक वाक्य त्यांचं एखाद्या माणसाचं आयुष्य परत आणतं आणि ते वाक्य म्हणजे सगळं बरं होईल. असे वैद्यकीय क्षेत्रातले मोठे गाढ अभ्यास असणारे आपण पाहतो हे मेंटॉर आहेत. तिसऱ्या पंचांच्या डिसिजनकडे आता लक्ष आहे. 2 तर मिळाल्यात. शिल्ड रत्नाने अजून स्कोरबोर्ड अपडेट केला नाही कारण तिसऱ्या पंचांचा डिसिजन अजून आला नाही. 50 धावा आतापर्यंत. कृषी लोंढे बरोबर शुभम सेजाल हे 2 बुरुंज आहेत. या 2 बुरुंज जर मैदानावरती अजून काही चेंडू उभे राहिले तर ही मॅच संपून टाकू शकतील हे निलेश कांचन यांनाही चांगलं माहीत आहे. आकाश भटेवरांना पुढे आणलंय. कृष्णा कांबळेची षटकं अजून राखून ठेवलेली आहेत. इथून पुढे 12 चेंडू टाकायचे. या षटकानंतर ते टाकणार कोण? नो बॉल आहेत. नो बॉल आहे. नो चेंडूवरती 2 म्हणजे टोटल 3 आणि 53 धावा येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. 18 चेंडू आणि बनवायच्यात 28 धावा. 18 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. कोशिश आहे. फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू कृषी लोंढे मारलाय. चेंडू इतका लांब की तो बॉल सीमारेषा पार कलावती लॉनच्या बॅनरच्या पलीकडे. षटकार. सीमारेषेच्या बाहेर कृषी लोंढेचा तडाखा होता. 59 धावा धावपलकावरती. 59 धावा धावपलक दाखवतोय. पुन्हा स्क्वेअर बॉलचा कॉल पंचांकडून. अतिरिक्त धाव समोर आहे. एका अतिरिक्त धाव्याने धावपलकावरती खेळ पुढे येईल. 60 धावा धावपलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फिल्डिंग टीमने DRS घेतला आणि तिसऱ्या पंचांची मदत मागितली. वाईट जर कॅन्सल केलं तर 59 राहतील आणि वाईट जर कायम ठेवला तर 60 राहतील. तिसऱ्या पंचांचा डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचांचा डिसिजन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आकाश भटेवरांनी घेतलेला DRS सक्सेसफुल. 59 एक कमी केले शिल्लक धाव. 16 चेंडू आणि बनवायच्या त्या 22 धावा. 16 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. ओ हो हो कृषी लोंढेचा झंकार. पुन्हा एक स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे टाकून दिलेला कृषी लोंढेचा सुपर सोनिक षटकार. पासष्ट धावा धावपलकीवरती 15 चेंडू आणि बनवायच्या राहिल्या त्या फक्त 16 धावा. 10वी मॅच लागोपाठ जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम येऊन उभी राहिली. 15 चेंडू मध्ये 16 धावा हे मोठं रेकॉर्ड केलेलं आहे UK NPL मध्ये. हे रेकॉर्ड इथून पुढे कदाचित एखादी टीम आबादी ठेवू शकेल की नाही हे माहित नाही. मात्र या पर्वामध्ये लागोपाठ 9 मॅच जिंकणारी टीम 10व्या मॅचला जिंकण्याच्या दिशेनं आता त्यांनी आगेकूच केलेली आहे. नांगर टाकला कृषी लोंढेने. 15 चेंडू 16.
15 चेंडूमध्ये 16 धावांचा खेळ. ओ मारलेला बॉल स्टंप वरती लागलाही. स्टंप वरती बॉल मारला, शेतात अंतरीचा तिकडनं आवाज इकडे त्या खेळाडूपर्यंत पोहोचला. या चेंडूवरती एनकेची कोणतीच रिॲक्शन नाहीये, कोणतीच रिॲक्शन नाही. कधी कधी तुम्ही बघा काही वेळेस परिस्थिती शांतताच ठेवावी लागते आणि शांतता राखणं म्हणजे तुम्ही माघार घेत नाही. आतापर्यंत मिसफिल्ड होती, इथे ओव्हरथ्रो बरोबर तुम्ही धाव दिली. शुभम सहजालला स्ट्राईक वरती आणून ठेवलं, म्हणजे एक चूक किती मागणी ठरू शकते. शुभम सहजाल दाखवून देईल हेच मी सांगतोय. तुम्ही हे नाही करायचंय. शुभम सहजाल नसता स्ट्राईकला आला टीम, जर तुम्ही नाही मारत आहे तिकडे तो बॉल तर संपवलं या मॅच मधलं चित्र. शुभम सहजालनं 13 मध्ये बनवायच्या राहिल्या 9. तेरा चेंडू आणि बनवायच्या राहिल्या त्या 9 धावा. 3 षटकार ठोकले या ओव्हरमध्ये. शुभम सहजाल ओपनिंगला आलेला खेळाडू आहे, सलामी ज्याने दिलेली आहे आणि तो सलामी देणारा खेळाडू आपल्या टीमसाठी अजूनही मैदानावरती आपला किल्ला सर करण्यासाठी लढतोय वेपन हातावरती घेऊन. 6 षटके टाकून झालेले आहेत आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 73 धावा, 12 चेंडू आणि बनवायच्या राहिल्या त्या 8 धावा. 12 चेंडूमध्ये 8 धावेंची आवश्यकता मॅच मध्ये आहे. रिक्वायर्ड 4चं बॉलिंग मार्क वरती कोणाला आता चेंडू हातावरती सोपवला जाणार आहे. शांतता ही बऱ्याच समस्यांवरती औषध असू शकते, मात्र सगळ्याच समस्यांवरती नाही. जिथे अस्मितेवरती वार केले जातात ना, तिकडे तोंड उघडल्याशिवाय पर्याय नाही. 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या राहिल्या त्या 8 धावा. इथे आमच्या बरोबरीत उपस्थित होत आहेत पुरंदर फायटरचे आमचे आदित्य आलेले आहेत. आदित्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. तर एका साईडला धर्मेंद्र, मोनूभाऊ बडेकर त्यांच्या गॅलरीमध्ये. थोड्या दिवसात त्यांची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. UKPL सीझन नंबर 8 याच मैदानावरती तो आपल्या भेटीला येईल. 10 एप्रिलला त्या स्पर्धेचं ऑक्शन आपण करणार आहोत. 10 किंवा 12 तारखेला आपण ऑक्शनसाठी भेटतोय. कॉलबॅक फेरी तुम्हाला त्या UKPL साठी बघायला मिळतील. 40+ काही सेलिब्रिटी मॅचेस बघायला मिळतील. 10 दिवसांचं ड्युरेशन असणारी स्पर्धा 1 मेला उभी राहते याच मैदानावरती. तर शुभम ऑन स्ट्राईक. शुभम सहजाल, धीरज जाधव यांचा बॅनर टार्गेट केलाय. महाराष्ट्र पोलीस त्यांना दिली सलामी आणि इकडे तुम्ही डगआउट कॅमेरामॅन डगआउट को फोकस करो. ये चैंपियन रेडी है, चैंपियन स्टार्ट है. चैंपियन अभी तैयार होते हुए. एक चैंपियन नारंगी कलरचा कॅप परिधान करून मैदानावरती थोड्याच वेळात उतरणार आहे. टीम तोरणा टायटन्स फक्त 2 धावा दूर आहे. एक आली धावपलकेवरती 80 धावा. फक्त 1 धावेची आवश्यकता. लागोपाठचा 10वा सामना आणि एक मोठा इतिहास उभा करण्यापासून टीम फक्त 1 धाव दूर आहे. 10 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता है और ये इतिहास बन चुका है. इस मैदान में इतिहास बना चुकी है टीम. ये टाइटंस की दहाड़ है और ये 10वां मुकाबला जीत चुकी है टीम. अनस्टॉपेबल, अनबीटेबल एंड इनटू द फाइनल टीम तोरणा टाइटन्स. 10वी मॅच जिंकत #10 आणि फाइनल मध्ये सागर नाना ये मुस्कुराता हुआ चेहरा बताता है खुशी बेमिसाल है. हाथ ऊपर करके दिखा दिया, हम कर सकते हैं और हमने कर दिखाया. चैतन्य भट्ट इनटू द फाइनल. ये हिस्ट्री टीम कर चुके हैं. अब आदित्य विजयाची घोडदौड. प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट, कदाचित 7वी मॅन ऑफ द मॅच शुभम सहजाल घेतो आपल्याकडे. वेल प्लेड शुभम. हे ट्रम्प कार्ड आहे. खूप चांगली मॅच. पहिला फायनलिस्ट आपल्याला मिळाला आदित्य. तर यानंतर भेटू एलिमिनेटर मध्ये. चला टीम एलिमिनेटर खेळवतोय. सगळ्या टीमला विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. असली उड़ान अभी बाकी है. अभी एक दाव अभी खेलना बाकी है और एक बार
10 मॅच जिंकणारी टीम 11व्या मॅचची वाट बघते. एक धाव और से, एक और धाव से. टायटन्स तुम्ही बघता आतमध्ये सेलिब्रेशन आहे आतमध्ये. टायटन्स